आरजी कार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे 9 ऑगस्ट रोजी तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना अत्याचार करून हत्या करण्यात आली। या घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसलेला आहे। याच्या निषेधार्थ जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन मूळच्या वतीने उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम यांच्या मार्फतीने पंतप्रधानांना निवेदन पाठविले आहे। या क्रूर घटनेचा जाहीर निषेध करत त्या नराधमांना कडक शिक्षा देण्याची मागणी जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनने केली आहे। निवेदन देताना जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष रेड्डीवार, उपाध्यक्ष डॉक्टर दिनेश वराडे, सचिव डॉक्टर विनोद चौधरी, खनिजदार डॉक्टर उज्ज्वल बोकारे, डॉक्टर मार्टिन अजिम, डॉक्टर आशिम कुलकर्णी, डॉक्टर प्रमोद गोंगले, डॉक्टर तीरथ उराडे, डॉक्टर अमेय झरकर, डॉक्टर प्रवीणा वराडे, डॉक्टर सायली बोकारे, डॉक्टर सुनीता गोंगले आदी डॉक्टर उपस्थित होते। कलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये जे एक महिला डॉक्टरसोबत अत्याचार झाला आणि तिची हत्या केली गेली, ती अतिशय घृणास्पद आहे। म्हणजे अतिशय भयंकर स्थिती भारताची दिसून येते आपल्याला। म्हणजे आपल्या वर्किंग प्लेसमध्ये पण आम्ही सेफ नाही आहोत आणि बाकी व्यवसाय असे आहेत की ते एक लिमिटेशन असतात त्यांना टायमिंगला, पण महिला डॉक्टरला कोणतंच लिमिटेशन राहत नाही। ते कोणत्याही वेळेवर त्यांना कॉल येतं, पेशंटला पाहावं लागतं, इमर्जन्सी असते आणि त्यांना तरी काहीतरी सेफ्टी साईड सरकारने दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्याच्या निवेदन करण्याकरता आम्ही इथे आलेलो आहोत आणि या घटनेचा आम्ही सगळ्या महिला डॉक्टर तीव्र निषेध करतो। निषेध